चालल्यावर तुम्ही? मी वावरात चाललो. वावरात सोयाबीन काटली, गहू पेराचा आहे, वावर तयार करायचा आहे. सारा वारला रस्ता आहे पूर्ण न डोंगऱ्यावरील गुंडल्या तुम्ही कोटी किचड आहे बा, कोटी पाणी आहे एवढं टोंगरा टोंगरा भोकरण करायचं आहे तर सोडून भोकरण होईल का? त्या कमरीचा सोडा. मग बाजारला जाशील का? सोडा कमरीचं. सोडलं कमरीचं. ते धोतर सोडा. पुरं सोडू का? पुरं नाही जे खोचल्या ते सोडा. त्या बहिणा भलत्याच वेळेस म्हटलं धोतर काम सोडा म्हणते. हो माणसं झाले तरी बाईंच्या डोक्याला बसायचं की काय? माणसं झाले तर बाईंच्या डोक्यात बसायचं. अबा का झालं म्हणजे नखरे करून राहिल्या का तुम्ही? त्या बहिणा आता पुरा गुलाबी कलर मायावर खापवशील का? नाही तुमचा पांढराच कलर नेहमी आमच्या त्या माणसाच्या जातीचा पांढरा कलर मरेपर्यंत नाही उतरे. बाई शिवाय तर शान नाही व तुमची माणसाची. आणि माणसाशिवाय तुम्हाला बायाने खूप शान आहे व. त्या बहिणा शिवाय नको द्या. हो तू रागाच नको आणू. नाही तर का कराल? मला जे करायचं आहे तेच करी. रिपोर्ट देईल पोलीस स्टेशनवर. एवढंच करशील ना? मग ऐकून घ्या. माझ्या मागे नका तुम्ही लागा. अवे धनी पोरगा कारभारणी. माझ्या मागे नका तुम्ही लागा. काही विचारा न थोडं वागा. नाही जमल तर भी तुम्ही मागा. अवे धनी पोरगा कारभारणी. ऐका की हो. सांगा की माझ्या
भारीच्या काऊ मी पंचायतीला नमस्कार करून राहिलो आपली घरी का करून राहिला अबे तर मी घरी माझ्या घरवालीला माझ्याकडे पाठवणार थंडीला बाबा का अबे मी नाही बाबरला तूच तर बाबरला आमच्या येण्याआधी का म्हणून राहिला मी माझ्या घरवालीले बाजारने पाठवणार त्याच्याहून राहिली का मग पाठवून पाय बरं हे डोक्यावर टोपलं धरा आणि बाजारची तयारी करा हे टोपलं धराला बाजारची तयारी करा करा म्हणजे राहणं सोबत हे होय का म्हणतो ती बाई काऊ हा याच्या बैल फुकोशी करून राहिला तू अबे तर झालं का झाले का एवढं पाठवलं का रांड बायली आमचा हा माझ्या घरी येऊन मला राट बायला दिलं म्हणून काय मजाचा खेळ होय म्हणतात आम्हाला अबे तर मी का करू लागलो सांग तर मला गुन्हा तर कोणता आहे आपले नवरा बायको जे पाहिजे हा आपले या मिशीले पाहू या मठाच्या मिशीले पाहू या मठाच्या डोळ्याले पाहू चारे बहिमा बायकोलाची भेटायची गोष्ट म्हणजे तुला बायको आहे नाही म्हणजे झाकडी आहे याले बायको आहे हा माणूस एवढूसा याची बायको केवढी कसल बाई एवढी हो एवढी लहान लहान माणसात याची बायको केवढी कसल याचे पोरं बारा एवढा नाही होत तर माहिती हसून घ्या तुमच्या बायकोवर तुमचा दबका आहे अरे गप्पा आहे, त्याला नाही, तत्काळ प्रश्न नाही. शाबास जेवण भोगी चांगलं लहानशा माणसाला दबकाच केवढा लहानशा माणसाचा लहानसा दबका हा बरोबर आहे तर माझ्या एक काम करा ना एक काम का करतो तुमच्या घरवाली पासून आमची घरवाली दुरुस्त होईल बरोबर आहे तर आमची घरवाली दुरुस्त झाली तर मोहल्ला दुरुस्त होईल मला दुरुस्त होईल मोहल्ला दुरुस्त झाला तर गाव ग्रामपंचायत दुरुस्त होईल ग्रामपंचायत दुरुस्त होईल पंचायत समिती होणारच मग लोकसभा होणारच त्यांच्यानंतर का दुरुस्त होणार आपला महाराष्ट्र पुरा महाराष्ट्र झाल्यावर त्यांच्यानंतर तू ना मी भाल्याच्या बाईला त्या लवकर आपल्या घरवालीने घेऊन पण एक काम करा रे बाबा कोणतं रे बाबा मी जातो घरी हा मी आपल्या बायकोला तुमच्या घरापर्यंत आणतो हा पण एक काम करा तुम्हाला जर नवरा बायकोले एखादं काम सांगायचं कराल का करून हो, करून ना बापा एक काम कर जा आम्हाला दुरून नवरा बायकोले पाहायचं इकडून त्या रस्त्यानं हो आणि दर्जामध्ये आर्थिक मुंबई राहायचं आमची काय संध्याकाळी घालेलं का शेण फेकाचं घमेलं नव्हतं नव्हेची हे माझ्या सासऱ्याच्या हातचं तानाजी खोबराकडे यांच्या हातचं ताट होय पण हे काशाचं पण हे खाली टाक नाही ठेवायचं का ठेवायचं? याच्यात ताटा पाहिजे फुलाल बुक्का सेंदूर अगरबत्ती वगैरे वगैरे सामान म्हणजे पूजेपाठीचं सामान सामान मग ठेवलं असे समजा पण एक काम कर जा कोणतं एक वस्तू नको भूल जा कोणती जी हे वस्तू जर दिसली नाही तुम्हाला माई बायको फाटत येऊ तुम परत माहिती सांग तुमच्या बायकोला उठून पडू देणार नाही पण एक वस्तू भुलायची नाही कोणती जी त्याच्यामध्ये हे तुझं सपोर्ट नाम ठेवायचं कोणती हे माहिती सर्व काही सामान झालं म्हणजे हे तुझा सपाट येणार कशासाठी हो मी आणतो पुरा उपरासाठी मी त्याला घरी उपर नव्हते हे कुठं
अरे ओ मेरी अलिफ लैला, अलिफ लैला, अरे ओ मेरी चांदा लांपा, ए माय चौकटे, अहो कोटी गेली वो. कायला ढोराने ओरडून राहिले? काय म्हणाली तू? कशाला ढोरासारखं ओरडून राहिले? हो मी ढोरो बेल्लाच्या गायच्या कोट्यात आणि टाक एवढा कडवाच्या पेंड्या खातो कुठं कुठे मी सारा दादाचा उठवा तू गेली कुठे होती? काय करू की आम्ही शिरत होती आमच्या समस्या बघून राहिले प्राणी चिरी मी. अहो तुम्हाला काय, तुला माणसांना काय, काय करता तू? तुला माणसांना काय? अहो बायकांना किती काम असतात. कोणत्या कोणत्या काम असतात? अहो बायकांना किती रंगारंगीचे काम असतात. अशा कोणत्या रंगारंगीचे काम करता तू? अहो सकाळी उठली, सकाळी उठली, झाडू काढली, ब्रश केली, चूल पेटवली, स्वयंपाक बनवला, ब्रश केली, मुलांची आंघोळ करून दिली, ब्रश केली, त्यांना जेव घातलं, शाळेत पाठवलं. हे ब्रश केली. आणि तुम्ही कोणतं काम केल्यावर सांगतो ना हो. तुला एवढं काम केलीस पण एक काम काऊन नाही केलीस? कोणतं? तुला एवढ्या रंगारंगीचं काम केलीस पण एक काम काऊन नाही केलीस? कोणतं काम सर? बहीण माय तू हाताला काऊन नाही केलीस? या बहीण मायची गोबर गॅस मी म्हणलं बस काऊन येते. हे कामाचा, हे कामाचा एक काम कर, अहो नवऱ्याचं काम बायकोला करावं आणि बायकोचं काम नवऱ्याला करावं, तेव्हा जिंदगीच्या गाडा चालते. पण तुला माहिती भीमेश पाटलाचा भोपणीचा अंगार, अहो पाटलाला जो नवरा तू मातोडून आणलेला आहे, पाटीलच्या करते बायका बाजारला गेल्या पाहिजे आहे ना? पाटील म्हणते बाजारला जा आणि पाटील म्हणते मात टोंगरा नाही जा. पण माझ्या एवढा गेलो मी भुसकाऱ्या हे पाटला म्हणलं माझी बायको नाही गेली असती म्हणलं की जिच्ची गाली असती म्हणे. पाटील म्हणे तुला बायको आहे? नाही म्हणलं मला झाकडी आहे. पाटील म्हणले ती बायको तुला ऐकते? अरे बाबा काऊन नाही ऐकल? मग तुला म्हणतो रमण का बरं रमण काही दोन गोष्टी पाटील सांगतो